4 बिट आहे, F 3 बिट आहे आणि Y 4 बिट आहे. तर इथे आपल्याला पॅकेज पिन्स द्यायचे आहेत. तर मी हे जसं सांगितलं, कुठे गेले LED DIP स्विचेस किती आहेत बघा, 1 2 3 4 16पर्यंत. हां, आपल्याला कसं दिसलं पाहिजे, A3 A2 A1 A0 असं दिसलं पाहिजे. मग A3 A2 A1 A0 B3 B2 B1 B0 आणि S2 S1 S0 असे हे इनपुट दिसले पाहिजे. मग आपल्याकडे 16 DIP स्विचेस आहेत इथून इथपर्यंत आणि ह्या त्याच्या पिन्स आहेत ज्या ब्लॅक कलरमध्ये दिलेल्या आहेत. मग जर आपल्याला A3 पहिल्यांदा दिसला पाहिजे म्हणजे 52 50 149 148 म्हणजे हे असं दिसेल. A3 A2 A1 A0 पहिले 4 LED 1 2 3 4 पुढचे 4 LED 147 दिसतंय ना, 147 146 दिसतंय का, हे पिन नंबर आहेत त्याचे. 146 144 143 त्याच्यानंतर 140 139 138 हे इनपुटला दिले DIP स्विच आहेत म्हणून. आता आउटपुट LEDला बघायचे जसं मगाशी सांगितलं. Y3 Y2 Y1 Y0. मग जर असं दिसलं पाहिजे तर 117 120 119 116 हे बघा 117 120 119 116. ठीक आहे, हे अशा आउटपुट दिसले पाहिजे. मग हे देताना कसं द्यायचं हे ह्याच्यावरून मी अगोदर नोटबुकमध्ये लिहून घेतलं. आता इथे असाइन करायचं. हे हातात धरा एक जणाने. मी पिन नंबर सांगेन, तू त्याचा पिन हे मला नंबर सांगायचा. A0 146 P म्हणायचा, P146. हां A1 घे घेतलेत का P149 नाही घेते. इथे तुम्ही लिहिले बोर्ड बरोबर नाही ते नाही गं, हे बोर्ड बरोबर घेतलं का. XC3S40050 XC3S400 PQ208 घ्यायचा याच्यामध्ये. त्याच्याने हे प्रत्येक बोर्डच्या ह्याच्याप्रमाणे पिन चेंज होतात ना. ह्या PQ208च्या वेगळ्या आहेत आणि दुसरं फॅमिली चेंज झाली की लगेच पिन चेंज होतात. ठीक आहे. कोण